नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अखेर नितीन काका पाटील यांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले प्रमाणपत्र। सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील हे अधिकृतरित्या राज्यसभा सदस्य अर्थात खासदार झाले। सोमवारी दुपारी 3 वाजता मुंबईतील विधान भवनात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले। नितीन काका पाटील यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला दुसरा खासदार लाभला। सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा वारसा प्रगल्भपणे सातारा जिल्ह्यात चालवणारे नितीन काका पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बोपेगावचे सरपंच म्हणून केली। त्यांनी आपल्या गावाच्या विकासामध्ये नेहमी सकारात्मकता भूमिका घेतली। त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व चेअरमन किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत। अत्यंत दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून वागण्याची हातोटी, यामुळे त्यांचा प्रचंड लोकसंग्रह आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी नितीन काका पाटील यांना राज्यसभेवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्यांनी जाहीर निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे विधान भवनात अर्ज दाखल केला होता। यावेळी प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती। छाननीमध्ये अर्ज वैध ठरला। त्याचबरोबर त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे। सोमवारी निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नितीन काका पाटील यांना राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले। नितीन काका पाटील खासदार झाल्याने सातारा जिल्ह्यातील विशेष करून कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मंगळवारी त्यांचे सातारा जिल्ह्यात जोरदार स्वागत केले जाणार आहे। गोकुळाष्टमीचा मुहूर्त साधून खेड येथील कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश करून फोडली हंडी। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा चांगला सपाटा लावला आहे। त्यांच्या जनहिताच्या कार्यावर विश्वास ठेवून गोकुळाष्टमीचा मुहूर्त साधून सोमवारी सकाळी 11:30 वाजता नामदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये खेड ग्रामपंचायत हद्दीतील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून राजकीय हंडी फोडली। राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे। श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमीचे औचित्य साधत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन भवनमधील नामदार महेश शिंदे यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला। सर्वांचे स्वागत करून नामदार महेश शिंदे यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणावर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पक्षातून कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत। या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। आमच्या सोबत सहकार्य करणारे ज्येष्ठ नेते संदीप शिंदे, रमेश उबाळे, उपसरपंच सुधीर काकडे, विजय काळे, रवी बोतालजी, युवराज कांबळे, कांतीलाल कांबळे, संदीप चव्हाण, नरेश बोकेफोडे व अन्य कार्यकर्ते विकास कामे पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत आहेत। हा पक्षप्रवेश म्हणजे विकास कामांवर विश्वास ठेवून कार्यकर्ते येत आहेत। या सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी ग्वाही नामदार शिंदे यांनी दिली। नामदार महेश शिंदे यांनी भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय असा जयघोष करून पक्षप्रवेश करणारा रामभाऊ लंकेश्वर, स्वप्नील गव्हाळे, नितीन शिंदे, राजू माने व मान्यवरांचा सत्कार केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे रमेश उबाळे यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये गळती सुरू झाली आहे। दुर्गवाडी येथे गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर रामराज्य रथाचे आगमन, ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील दुर्गवाडी येथे गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 9 वाजता रामराज्य रथाचे आगमन झाले। स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी रथाचे स्वागत केले। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याण योजना, प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पीक विमा योजना, बांधकाम कामगार कल्याण, विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आदी योजना सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवाव्यात म्हणून रामराज्य रथ विकसित भारत भाजपा आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे कदम यांनी सांगितले। पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब निकम, मोहितेवाडीचे युवा नेते महेश उबाळे, कामगार मोर्चाच्या उपाध्यक्षा मीनाक्षीताई पोळ,
प्रशांत निकम काळोशीचे नेते बबन दिघे, सरपंच सुजाता हजारे, उपसरपंच महिपती यादव, बाबासाहेब मस्कर, माजी सरपंच मोहन यादव, माजी उपसरपंच जालिंदर यादव, दिनकर यादव, बबन जाधव, दीपक यादव, राजेंद्र यादव, सुमित यादव, अरुण जाधव यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते। वॉटर स्टेशन मंडल अधिकारी कार्यालयात महिनाभरात शासकीय कागदपत्रे होणार उपलब्ध, जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही, शिवसैनिकांनी घेतली भेट। वॉटर स्टेशन ही कोरेगाव तालुक्याची महत्त्वपूर्ण बाजारपेठ असून शासकीय कागदपत्रांसाठी नाहक 30 ते 35 किलोमीटर अंतरावर कोरेगाव येथे सामान्य जनतेला जावे लागत आहे। सामान्य जनतेला वॉटर स्टेशन मंडल अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध व्हावी, त्यांचे हाल थांबवावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन करण्यात आली। त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत महिनाभरात डिजिटल पद्धतीने कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुका संघटक विशाल जाधव, उपतालुका संघटक युवराज अप्पा कदम, विभाग संघटक रमेश अहिरेकर, संदेश जाधव, अभिजित लोंढे, प्रदीप बोबडे, शाखा संघटक सचिन लोंढे, उपशाखा संघटक मंगेश पवार यांच्यासह शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। जिल्हाधिकारी डुडी यांनी एका महिन्याच्या आत वॉटर स्टेशन मंडलाधिकारी कार्यालयात कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील, तेथेच सर्वसामान्यांची कामे होतील अशी ग्वाही दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रतिसाद दिल्याबद्दल शिवसैनिकांनी आभार मानले। कोरेगाव तालुक्यातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की उत्तर कोरेगाव तालुक्यातील वॉटर स्टेशन या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये आजूबाजूच्या 40 ते 45 गावांचा रस्ता असतो। त्या वॉटर स्टेशनमध्ये कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी आणि बरीच लोक नागरिक ये जा करत असतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक कागदपत्र लागतात। कागदपत्रासाठी त्यांना ये जा करण्यासाठी तहसीलचे कार्य हे असतील, काम असतील, त्यासाठी अडीअडचणींना सामोरं जाऊन कोरेगावला जावं लागतं। त्याचा वेळ, पैसा वाया जातो, परिणामी अपघातांना सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेस साहेबांना आम्ही विनंती करण्यात आलो होतो की मंडल अधिकारी आहेत यांच्या ठिकाणी आम्हाला आहे ती डॉक्युमेंट सर्वजण मिळावी आणि साहेबांनी ही विनंतीला मान दिला आणि ते म्हटले की एका महिन्यात ई-लर्निंग इंटरनेटद्वारे आपल्याला मंडल अधिकाऱ्यांच्याकडे सर्व कागदपत्रे मिळण्यात येतील, तहसील कार्यालयात जाण्याचा आपला वेळ वाचेल आणि त्यामुळं उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं मी जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानतो। महाबळेश्वर, जावली, साताऱ्यासह पाटण तालुक्यात जोरदार पाऊस, धोम, बलकवडी, कनेर, उरमोडीसह मोरणा, गुरेघर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्ट प्रमाणे धुव्वाधार पाऊस सुरू आहे। परिणाम धरणांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे। धोम, बलकवडी, कनेर, उरमोडीसह मोरणा, गुरेघर धरणातून पाणी सोडण्यास सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली आहे। नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। महाबळेश्वर तालुक्यात आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धोम, भलकवडी धरणाच्या सांडव्यावरून 776 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे। धरणांची 2 दारे अंशतः उघडण्यात आलेली आहेत। वेण्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून कनेर धरणातील पाण्याची आवक आणि पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी डाव्या कालव्यातून विद्युत गृहामार्गे 400 क्युसेस पाणी सोडले जात आहे। सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून पाणी आवक व पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उरमोडी धरणातून विद्युत गृहमार्गे 450 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा सांडव्याद्वारे विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे। मोरणा, गुरेघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे एव्यामध्ये वाढ होत आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मोरणा, गुरेघर धरणाच्या सांडव्यावरून 500 क्युसेस व विद्युत विमोचकामधून 200 क्युसेस असा एकूण 700 क्युसेस विसर्ग मोरणा नदी पात्रात करण्यात येणार आहे। मोरणा नदीच्या पात्राजवळील सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा जनावरे पाण्यात नेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे।